नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। 5 वर्षात जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे, काँग्रेसची ताकद कमी होत आहे। त्यामुळे लोकसभा निवडणूक जोमाने लढली पाहिजे। भाजपच्या विरोधात आता तगड्या उमेदवारांची गरज आहे, त्यामुळे उमेदवार बदलावा अशी मागणी अनेक पदाधिकारी व सदस्यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्ष निरीक्षक व जिल्हाध्यक्षांकडे केली आहे। मात्र माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची चर्चा बैठकीत झाली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसला मिळालेली आहे। या ठिकाणी उमेदवारीबाबत पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डची पार्टी मीटिंग आमदार मोहनराव कदम व निरीक्षक प्रकाश सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या बैठकीला आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, विक्रम सावंत यांच्यासह पार्लिमेंटरी बोर्डचे 45 सदस्य व तालुका अध्यक्ष उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, निरीक्षक प्रकाश सातपुते व सहाय्यक निरीक्षक संजय पाटील आदींनी प्रत्येक सदस्याने स्वतंत्र म्हणणे बंद खोलीत ऐकून घेतले। दादा गटाच्या सदस्यांनी माजी मंत्री प्रतीक पाटील व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची नावे सुचवली। मात्र पृथ्वीराज पाटील यांच्या नावाचा आग्रह अनेकांनी धरला। जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत चालली आहे, त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याची गरज आहे। अनेक सदस्यांनी उमेदवारी बदलाची मागणी करत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे, तर अनेकांनी आमदार मोहनराव कदम व आमदार विश्वजित कदम यांच्यापैकी एकाने लढावं अशी मागणी केली आहे। मात्र कदम कुटुंबीय लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचा खुलासा आमदार मोहनराव कदम यांनी केला। त्यामुळे प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र गेल्या वर्षीच्या लोकसभेचा उमेदवार नको, उमेदवार बदल करावा असा सूर अनेकांचाच होता। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना सेवा कर भरण्याबाबतची दिलेली नोटीस दुर्दैवी आहे। या नोटीसीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या नात्याला गालबोट लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार विश्वजित कदम यांनी जनप्रवास लाईव्हशी बोलताना केला। या प्रश्नाबाबत संबंधित मंत्र्यांना तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही भेटण्याचं आश्वासन व्यापाऱ्यांना दिले। मार्केट यार्डात मागील 5 दिवसापासून सेवा कर नोटीसा विरोधात व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यानं आमदार कदम यांनी व्यापारी यांची भेट घेऊन यांच्या मागण्या ऐकून घेतल्या। त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत, महादेव अंकलगी, बाबासाहेब कोडक, बाजार समिती संचालक शीतल पाटील, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर उपस्थित होते। शेतकरी आणि व्यापारी संबंध आहेत, मात्र त्याला सरकारकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कदम यांनी केला। सेवा कराबाबतचा उशिराने नोटीस देणं हा प्रकार चुकीचा असून त्याला सरकारच जबाबदार आहे। राज्यभरात कुठेही नसताना केवळ सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांचे सेवा कर नोटीस विरोधात आंदोलन सुरू आहे। हे थांबवल्यानं उलाढाल ठप्प झालेली आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होत असून सरकारनं तात्काळ मार्ग काढणं आवश्यक व गरजेचं आहे, परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्याचं दिसून आलंय। याबाबत संबंधित मंत्र्यांना भेटून कारवाई मागे घेण्याची विनंती करणार आहे। गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलंय। खंडणीची मागणी करत व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांच्यावर खुनी हल्ला प्रकरणी गुंड सोनम शिंदे, मुजमिल शेख, नितीन पालकर व जयेश माने या चौघांच्या पोलीस कोठडीत 1 दिवसाची वाढ करण्यात आली आहे। आज आरोपींना घटनास्थळावर नेताना इस्लामपूर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढली। आरोपींची धिंड पाहण्यासाठी इस्लामपूर शहरातील हजारो नागरिक जमा झाले होते, त्यामुळे सर्वत्र ट्रॅफिक जाम झाला। काही दिवसांपूर्वी व्यावसायिक जितेंद्र परदेशी आणि गुंड सोनम शिंदे, मुजमिल शेख, जयेश माने, नितीन पालकर यांच्यासह साथीदारांनी जितेंद्र परदेशी यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती। जितेंद्र परदेशी यांच्या अंगावर सोनम शिंदेने लोखंडी कोयत्याचा वार केला। जितेंद्र परदेशी यांनी स्वरक्षणासाठी सोनम शिंदे यांच्या हातातील कोयता हिसकावून घेत सोनम शिंदेच्या पायावर मारल्याची घटना घडली होती। या प्रकरणात 4ही संशयित आरोपींना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे। आज सकाळी 11च्या सुमारास मुजमिल शेख, जयेश माने व नितीन पालकर या तिघांना शिराळा नाका येथे घटनास्थळी आणलं होतं। मुख्य चौकात तिघांना गुडघ्यावर रंगाला लावलंय। पोलिसांनी आरोपींकडून कायदा सर्वश्रेष्ठ आहे, पोलीस जिंदाबाद असं वदवून घेतलंय। त्यावेळी शिराळा नाका येथे गर्दी झाली होती। पंचायत समिती परिसरातील जितेंद्र परदेशी यांच्या व्हिडिओ गेम सेंटरमध्ये आरोपींना आणलं होतं। बघ्यांची गर्दी जमल्यानं पेठ सांगली राज्यमार्गावर वाहनांची रांग लागली होती। शहरातील प्रमुख मार्गावरून आरोपींची धिंड काढताना पोलीस निरीक्षक विश्वास साळुंके यांनी रस्त्यावरील सर्वच मेडिकल दुकानदारांना नशेच्या गोळ्या ठेवू नये असं आवाहन केलंय। दुकानात नशेच्या गोळ्या सापडल्या तर कारवाई केली जाईल असा सज्जड दमही मेडिकल चालकांना त्यांनी यावेळी दिलाय। जिल्हा परिषद शाळांना पोषण आहाराचं साहित्य पोहोचवणारा ठेकेदार व्यवस्थेला जुमानत नाही। नागेवाडीतील प्रकरणामुळे तर त्याच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याच्या अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी खानापूर पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय। तो नियमानुसार काम करत नसेल तर त्याची पाळमुळं खाणं असंही बजावलेलं आहे। दरम्यान नागेवाडीसह ज्या शाळांमध्ये पोषण आहाराचं साहित्य कमी आलेलं आहे त्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावा, ते साहित्य वजन करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांचीच आहे असे आदेशही राऊत यांनी दिलेत। तालुका अधिकाऱ्यांकडून त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे।
त्यात ठेकेदाराकडून साहित्य घेऊन शाळेत पोहोचवणाऱ्या वाहन चालक आणि सहकाऱ्यांनी त्यात हातसफाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वास्तविक ही सर्व जबाबदारी ठेकेदाराचीच आहे. त्याने विश्वासू लोक नेमले नाही ते स्पष्ट होत असल्याकडे राऊत यांनी लक्ष वेधलंय. या प्रकरणात मुख्याध्यापकांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही. पोत्यात कमी तांदूळ डाळ आली असताना त्यांनी ती स्वीकारलीच का असा सवालही त्यांनी केलाय. त्यामुळे आता मुख्याध्यापक अडचणीत येणार आहेत. अन्य शाळेतील मुख्याध्यापकांनी सावध व्हावं यासाठी हा इशाराच मानला जातोय. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या सेवा कर नोटिशीबाबतचा प्रश्न मुंबईतील बैठकीत कायम राहिलाय. पुढील मंगळवारी किंवा बुधवारी जीएसटी विभागाच्या अध्यक्षांना भेट घेऊन सेवा कराचा प्रश्न निकालात काढण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यापाऱ्यांना दिलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची सेवा कर नोटीसबाबत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार संजय काका पाटील यांच्या मध्यस्थीने भेट घेतली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे शरद शहा, अडत संघटनेचे राजू पाटील उपस्थित होते. सेवा कराच्या कायद्यानुसार हळद, गुळ, बेदाणा हे शेतीमालाच्या व्याख्येत बसत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केलेला आहे. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू असल्याचं व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांना सांगितलंय. हळद, गुळ, बेदाणा शेतमाल आहे, त्यामुळे सेवा कर लावता येत नाही. राज्यात अन्य कुठेही अशा नोटिसांचा प्रकार नाही. सांगलीवरच अन्याय होत आहे. नोटिसा मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचंही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलंय. संजय काकांनी राज्यातील कोणत्याही बाजार समितीच्या अखत्यारीत असलेल्या व्यापाऱ्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत. सांगलीतील व्यापाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला असल्याचं सांगितलंय. केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय. व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय. जीएसटी विभागाचे चेअरमन यांनी पुढील मंगळवारी अथवा बुधवारी भेटू प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. काश्मीर लेह येथील कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावित असताना जवान प्रदीप कुंभार हे बुधवारी शहीद झाले. सांगली जिल्ह्यातील कोरेगावचे सुपुत्र जवान प्रदीप कुंभार यांच्यावर आज 3ऱ्या दिवशी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काश्मीर लेह येथून भारतीय सैन्य दलाच्या खास विमानानं पुणे येथे व तेथून विशेष रुग्णवाहिकेतून त्यांचं पार्थिव वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथे आणताच कुटुंबातील आई, वडील, भाऊ, पत्नी यांनी फोडलेला टाहो व केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शहीद प्रदीप कुंभार अमर रहेच्या जयघोषानं कोरेगाव परिसर दुमदुमून गेला होता. बागणी, तांदुळवाडी, बहादूरवाडी, भडकंबे, नागाव, ढवळी, फारणेवाडी, शिगाव आदी गावात सर्व व्यवहार ठप्प ठेवून तसेच गावागावात व प्रमुख मार्गावर श्रद्धांजलीचे फलक लावून शहीद जवान प्रदीप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरेगाव येथील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या ट्रॉलीतून शहीद जवान यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारो ग्रामस्थ व परिसरातील जनता यामध्ये सहभागी झाली होती. कोरेगाव ग्रामपंचायतीनं राजाराम नगरच्या बाजूस असलेल्या पटांगणावर शहीद जवान यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंके, शिवसेना नेते धैर्यशील माने, सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बी.के. पाटील, वारणा दूध संघाचे माजी संचालक व्यंकटराव पाटील, कोरेगावचे सरपंच धैर्यशील पाटील, शासनाच्या विविध विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर येथील मराठा बटालियनच्या जवानांनी सलामी दिल्यानंतर भाऊ प्रशांत यांनी धडागडी दिला. इस्लामपूरमधील मुकबधीर विद्यालयातील दुरावस्था व भ्रष्ट कारभाराचा तपासणी अहवाल मिळावा तसेच दोषींवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व भटक्या जाती जमाती संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर चक्रीय उपोषण करण्यात आलंय. विद्यालयामधील मुकबधीर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करून त्यांचं शोषण केलं जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. मुकबधीर विद्यालय इस्लामपूरचे संस्था सचिव अभिमन्यू रानमाळे, खजिनदार शोभाताई रानमाळे, वसतिगृह अधीक्षका सुरेखा चव्हाण, मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, पांडुरंग दाडमोडे यांच्याकडून संस्थेत गैरकारभार सुरू आहे याबाबत यापूर्वीही तक्रार केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यालयाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार तपासणी पथकानं 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2018 या 4 दिवसात चौकशी केली आहे. या चौकशीला महिना झालाय, मात्र चौकशीत काय निष्पन्न झालंय हे समजत नाही. त्यामुळे चौकशी अहवाल तात्काळ देण्याची मागणी केली आहे. अनेक बाबतीत संस्थाचालक संस्था दोषी असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अभिमन्यू रानमाळे हे मुकबधीर मुलींची छेडछाड करतात, बेकायदेशीरपणे वसतिगृहातच राहतात, 100% अनुदान असताना 2-2 महिने सकस आहार मिळत नाही, रिक्त जागांवर इतर वसतिगृहांमधील कर्मचाऱ्यांचं समायोजन न करता बेकायदेशीर नियुक्त्या केल्या आहेत. मुकबधीर मुलींकडून घरातील कामही करून घेतली जातात. शाळा वसतिगृहात 2 हजरी मास्टर आहेत. 100% अनुदान असूनही बाहेरून लाखो रुपयांच्या देणग्या गोळा केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विश्रामबाग परिसरातील नागरिकांना तब्बल 20 हजारांची पाणी बिलं आलेली आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर व विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भेट घेऊन पाणी बिलाबाबत तक्रारी केल्या. तत्कालीन विकास महाआघाडीची सत्ता असताना विश्रामबाग येथील 4 नगरसेवकांच्या प्रभागात 24/7 पाणी योजना राबवण्यात आली होती. त्यासाठी तत्व ग्लोबल कंपनीला ठेका दिला होता. मात्र अनेक मीटर हवेच्या दाबाने फिरत होते. त्यामुळे वाढीव बिलं येत असल्याच्या तक्रारी गेल्या 6 वर्षांपासून नागरिकांकडून येत आहेत. 24 तास पाणी योजनेचा बोजवारा देखील उडला आहे. शिवाय पुन्हा या परिसरातील नागरिकांना अवाच्या सव्वा बिलं देण्यात आलेली आहेत. गुरुवारी काही नागरिकांनी महापालिकेत धाव घेत जादा बिलाबाबत तक्रार केली आहे. या नागरिकांना एप्रिल ते जून 2018 या 4 महिन्यातील बिलं पाणी पुरवठा विभागाने दिलेली आहेत. तेथील नागरिकांनी सरासरी 700 रुपयांपर्यंत बिलं येत होती. आता अचानक 20,000 रुपये बिलं देण्यात आलीत. ही बिलं पाहून नागरिकांनाच धक्का बसलाय. वाढीव बिलाबाबत पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही. उलट उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे नागरिकांनी आयुक्त खेबुडकर यांचीही भेट घेतली आहे. त्यांना वाढ बिलं एकत्र करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिलेले आहेत. सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशांची आकारणी केल्यास तहसीलदारांनी जास्त पैसे आकारणी करणाऱ्यांवर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश जिल्हाधिकारी कालम पाटील यांनी दिलेत. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, सेतू केंद्रामार्फत अनेक प्रकारचे दाखले दिले जातात. मी ज्यावेळी या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो त्यावेळी विद्यार्थ्यांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेऊन त्यांना लागणारे दाखले दिले जायचे असे माझ्या निदर्शनास आले होते. मधल्या काळात सातत्याने सेतू केंद्राची तपासणी करून सेतू केंद्रांवर दंडात्मक कारवाई केली. तरी देखील मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळानं सांगितलं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे घेतले जातात. ही बाब निषेधार्ह आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे सेतू केंद्रांबाहेर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित करावेत असे सर्व उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी स्वरूपामध्ये कळवण्यात आलंय. सेतू केंद्रांच्या बाहेर जर एखाद्या विद्यार्थ्याकडून पैसे घेतले जात असतील त्यांना थेट आमच्याकडे तक्रार करावी. मात्र कुठल्याही सेतू केंद्राला विहित शुल्कापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. त्यांनी सेतू केंद्राची बारकाईने तपासणी करावी. अशा प्रकारे कोणी पैसे घेत असतील तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेले आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवून परराज्यातील तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अखेर चौगुले मरीन एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटरच्या तिघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रमुख प्रशिक्षक अमोल चौगुले याला अटक करण्यात आली आहे. तर मल्लिकार्जुन उमेश चौगुले व सुनील मुरग्याप्पा चौगुले हे संशयित फरारी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर तिलकेश डेरांना, स्वीटन डिसुझा, मल्लिकार्जुन अरिचंडी, डेव्हिड थॉमस, यशवंत गौडा, कजाप्पा पुत्रप्पा व वरुण एसएस या फसगत झालेल्या तरुणांचा समावेश आहे. विश्रामबाग येथे हार्मोनी रेसिडेन्सी या संकुलात तळघरात चौगुले मरीन एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर नावानं एक कंपनी अलिशान कार्यालय सुरू केलेलं आहे. या कंपनीच्या काही संचालकांनी बंगळूर, म्हैसूर, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व केरळ येथील वृत्तपत्रात मर्चंट नेव्हीमध्ये 100% नोकरीची संधी अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात वाचून फेब्रुवारी 2018 मध्ये म्हैसूर, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व केरळ येथील तरुणांनी प्रत्येकी 1,60,000 रुपये भरून प्रवेश घेतला. या तरुणांना येथील हसनी आश्रम येथे 2.5 महिने प्रशिक्षण देण्यात आले. 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर तरुणांना उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नेले. तिथं 15 दिवस प्रात्यक्षिक करून घेतलंय, पण यासाठी प्रत्यक्षात कोणत्याही जहाजावर नेलं नाही. प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं सांगून त्याचा निकाल व प्रशस्तीपत्र पोस्टानं घरी येईल असं सांगितलं, पण नोकरीबाबत कंपनीनं काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचं तरुणांना लक्षात आलं. तिलकेश डेरांना यांनी 7 जणांच्या वतीनं विश्रामबाग ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मल्लिकार्जुन चौगुले, सुनील चौगुले व अमोल चौगुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी एकाला अटक केली असून दोघे फरार आहेत.